नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती प्रश्नांच्या स्वरूपात पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला विविध परीक्षांमध्ये विचारले जात आहेत। जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही नंदुरबार जिल्ह्याविषयी काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न 1, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झालेली आहे 1998 ला। उत्तर आपलं बरोबर आहे ऑप्शन ब 1998। तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे तो धुळे जिल्ह्यातून विभक्त झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यातून विभक्त होऊन नंदुरबार जिल्ह्याची जी स्थापना आहे ती 1 जुलै 1998 रोजी झालेली आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, नंदुरबार जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर नंदुरबार जिल्हा हा ऑप्शन क नाशिक या विभागात येतो। तर खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला हा जो नंदुरबार जिल्हा आहे तो महाराष्ट्र राज्यातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे आणि हा अतिउत्तरेकडील जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो। प्रश्न क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय आहे ऑप्शन ड नंदुरबार। तर नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे पहा, नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 5955 चौरस किलोमीटर इतके आहे आणि त्याचं मुख्यालय हे नंदुरबारच आहे। प्रश्न क्रमांक 4, नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहेत? ऑप्शन अ 6 तालुके आहेत। आता कोणकोणते तालुके आहेत ते पाहूया। पहिला आहे नंदुरबार, दुसरा आहे नवापूर, तिसरा आहे शहादा, चौथा आहे तळोदा, पाचवा आहे अक्राणी ज्याला धडगाव असेही म्हटलं जातं आणि 6वा आहे अक्कलकुवा। असे एकूण 6 तालुके नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात येत नाही? आता आपण वर 6 तालुके पाहिलेले आहेत, तर यापैकी कोणता येत नाही ते पाहूया। तर उत्तर आहे ऑप्शन ब धुळे। हा काय नाहीये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत नाही। तर धुळे हे काय, तर उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नाशिक प्रशासकीय विभागातील धुळे हा काय जिल्हा आहे, तो कशात येत नाही तर तो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येत नाही। प्रश्न क्रमांक 6, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? उत्तर आहे ऑप्शन ब भिल्ल। तर नंदुरबार हा जिल्हा 100% काय आहे आदिवासी लोकांनी वसलेला हा जिल्हा आहे, त्याला आदिवासी जिल्हा असं देखील म्हटलं जातं। तर त्या आदिवासी जिल्ह्यातील म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ब भिल्ल। प्रश्न क्रमांक 7, नंदुरबार जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर उत्तर आहे आपलं ऑप्शन अ तापी नदीच्या खोऱ्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा वसलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध किल्ला कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क ललाटगिरी किल्ला। प्रश्न क्रमांक 9, सातपुडा पर्वतरांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातपुडा पर्वतरांगा ऑप्शन क नंदुरबार जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 9, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन अ शहादा। हे शहर काय आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे। प्रश्न क्रमांक 11, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे प्रमुख श्रद्धास्थान कोणते आहे? तर देव मोगरा देवी, ऑप्शन ब हे बरोबर आहे। देव मोगरा देवी हे काय आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे। प्रश्न क्रमांक 12, तोरणमाळ हे काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क हिल स्टेशन। तर तोरणमाळ हे काय आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ हे काय आहे थंड हवेचे ठिकाण आहे, तसंच ते जैव संवर्धन क्षेत्र देखील आहे। त्याचबरोबर येथे यशवंत तलाव, सीताखैज दरी आणि धबधबा असे अनेक ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात। प्रश्न क्रमांक 13, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन ब कपाशी प्रक्रिया यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 14, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी प्रतिष्ठित संस्था कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन ब जनता शिक्षण संस्था। प्रश्न क्रमांक 15, नंदुरबार जिल्ह्यात कोणती रेल्वे सेवा चालू आहे? उत्तर आहे ऑप्शन ब पश्चिम रेल्वे। प्रश्न क्रमांक 16, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध आदिवासी सण कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क गौरपूजा। प्रश्न क्रमांक 17, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका कोणत्या राज्याच्या सीमेलगत आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा तालुका ऑप्शन अ गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे। प्रश्न क्रमांक 18, नंदुरबार जिल्ह्यात
पाटी संस्कृती कोणत्या समाजाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन क भिल्ल समाजाशी पाटी संस्कृती काय आहे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन ड तोरणमाळ. प्रश्न क्रमांक 20, नंदुरबार जिल्ह्यात माणिक गाव कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे ऑप्शन अ औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 21, नवापूर तालुक्याची प्रमुख शेती पिके कोणती आहेत? उत्तर आहे तूर आणि कपाशी. ऑप्शन क बरोबर आहे. प्रश्न 22, तळोदा तालुका कोणत्या शेती यंत्रासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन ब पंपसेट. प्रश्न क्रमांक 23, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला कोणता जिल्हा नाहीये? तर ब नाशिक हा काय नाहीये? नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला नाहीये. तर धुळे, मध्य प्रदेश आणि गुजरात हे काय आहेत? तर नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 24, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती? उत्तर आहे ऑप्शन ड भिल्लोरी. प्रश्न 25, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाना कोणता? उत्तर आहे ऑप्शन ड शहादा साखर कारखाना. प्रश्न 26, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे क्षेत्रफळानुसार? उत्तर आहे ऑप्शन अ अक्कलकुवा हा काय आहे? नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार तालुका आहे. प्रश्न 27, खालीलपैकी नंदुरबार शहरात कोणती धरणे पाणी पुरवतात? तर नंदुरबार शहरात कोणती धरणे पाणी पुरवतात? उत्तर आहे ऑप्शन अ आंबेबारा आणि विरचक ही धरणे काय करतात? नंदुरबार शहरास पाणी पुरवतात. आता आणखीनही काही नंदुरबार शहरातील धरणे आहेत ती पाहूया आपण. तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आंबेबारा, धनीबारा, विरचक, वसलाई, विरसवाडी, खोलगर ही काही आणखी धरणे आहेत. तर या धरणांमधील आंबेबारा व विरचक ही धरणे काय करतात? नंदुरबार शहरास पाणी पुरवतात. प्रश्न 28, अस्तंबा शिखर नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ड अक्राणी या तालुक्यामध्ये अस्तंबा हे शिखर आहे. अस्तंबा शिखराची उंची काय आहे पहा 1325 मीटर आहे. प्रश्न 29, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या ठिकाणी होराफली धबधबा आहे जो प्रसिद्ध आहे. ऑप्शन क बरोबर आहे. प्रश्न 30, नंदुरबार जिल्ह्यातील गावे कोणत्या योजनेखाली डिजिटल झाली आहेत? उत्तर आहे ऑप्शन ब स्मार्ट विलेज. प्रश्न 31, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी गीत प्रकार कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन ड हलगी गीत. प्रश्न 32, कडवा साखर या शब्दाने नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाचा संबंध आहे? तर शहादा ऑप्शन ड हे बरोबर आहे. प्रश्न 33, नंदुरबार जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झालेला आहे? तर आपण पहिल्यांदाच पाहिलेला आहे नंदुरबार जिल्हा हा धुळे या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. प्रश्न 34, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो? उत्तर आहे ऑप्शन ड चरणमाळ. प्रश्न 35, नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस खालीलपैकी कोणती राज्य आहेत? उत्तर आहे ऑप्शन अ गुजरात व मध्य प्रदेश. प्रश्न 36, कोणत्या पर्वतरांगेमुळे नंदुरबार जिल्हा व गुजरात मध्य प्रदेशापासून वेगळा झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन अ सातपुडा पर्वतरांगेमुळे नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेशपासून वेगळा झालेला आहे. प्रश्न 37, इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या खालीलपैकी कोणत्या नंदुरबार जिल्ह्यात स्मारक उभारण्यात आलेले आहे? तर इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले खालीलपैकी कोण आहेत ज्यांचं स्मारक नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे असं विचारलेलं आहे. उत्तर आहे ऑप्शन ब शिरीष कुमार मेहता यांचं. प्रश्न 38, खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तापी गोमाई संगमावरील प्रकाश हे तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे. तर खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तापी गोमाई संगमावरील प्रकाश हे तीर्थक्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. ऑप्शन ड बरोबर आहे. प्रश्न 39, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा उगम होतो? तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश या ठिकाणी तापी आणि नर्मदा ऑप्शन अ बरोबर आहे. तर या नद्यांचा संगम होतो. प्रश्न 40, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क बरोबर आहे. नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण नंदुरबार जिल्ह्याची माहिती
प्रश्नांच्या स्वरूपात पाहिलेले. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, किंवा कोणती माहिती चुकीची वाटते तुम्हाला तेही तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.